76 नंबर, जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाईंग जीवाणू ओके कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात. आता हा रेफरन्स सुद्धा तुम्हाला बायोलॉजीमध्ये 11वी मध्ये सापडून जाईल. समजलं. आता लक्षात घ्या, पहिल्यांदा मी काय सांगते तुम्हाला, नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय? नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे वायुरूपी नायट्रोजनचे रूपांतर अमोनियामध्ये होणे. काय म्हटलं मी? वायुरूपी नायट्रोजनचे रूपांतर अमोनियामध्ये होणे याला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. ओके, काय म्हणतात? नायट्रोजन फिक्सेशन. आणि हा जो अमोनिया आहे, हा अमोनिया आहे, याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा आपल्याला काय मिळतो? नायट्राइट, NO2 मायनस. काय मिळतो? नायट्राइट. आता ही आपण रिएक्शन बॅलन्स करूया. बघा, 2NH3 3O2 2NO2 मायनस प्लस 2H प्लस प्लस 2H2O. तर ही झाली रिएक्शन. ओके, आणि याला म्हणतात नायट्राइट. समजलं. आणि परत या नायट्राइटचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. म्हणजे काय? 2NO2 मायनस प्लस O2 गिव्स 2NO3 मायनस. ओके, आणि याला म्हणतात नायट्रेट. काय म्हणतात? नायट्रेट. ओके, तर अशा या रिएक्शन आहेत. बघा, वायुरूपी नायट्रोजनचं जेव्हा अमोनियामध्ये कन्वर्ट होतं त्याला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. हा अमोनियाचं परत ऑक्सिडेशन होतं. आता ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे काय माहिती तुम्हाला? ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. सिंपल मध्ये सांगितलेले डेफिनेशन. जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा आपल्याला नायट्राइट मिळतो. परत या नायट्राइटचं ऑक्सिडेशन ज्यावेळी होतं तेव्हा आपल्याला काय मिळतो? नायट्रेट मिळतो. बघा, आणि या संपूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो? नायट्रिफिकेशन. काय म्हणतो? नायट्रिफिकेशन. आता लक्षात घ्या, जेव्हा अमोनियाचं नायट्राइटमध्ये रूपांतर होतं तेव्हा एक जीवाणू मदत करतो. त्या जीवाणूचं नाव आहे नायट्रोकोकस. लक्षात ठेवा, हा MCQ आहे. कुठला आहे? नायट्रोकोकस किंवा बघा नायट्रोसोमोनस. समजलं. तर हा जीवाणू लक्षात ठेवायचा आहे. आणि बघा, जेव्हा नायट्राइटचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं तेव्हा एक जीवाणू मदत करतो. त्या जीवाणूचं नाव आहे नायट्रोबॅक्टर. काय आहे? नायट्रोबॅक्टर. आणि या संपूर्ण प्रोसेसला नायट्रिफिकेशन असे म्हणायचं. समजलं. या दोन जीवाणूंना आपण काय म्हणतो? नायट्रिफाईंग केमो ॲटोट्रॉप. काय म्हणतो? नायट्रिफाईंग केमो ॲटोट्रॉप. समजलं. आणि समजा हा जो नायट्रेट आहे, हा नायट्रेट जर वनस्पती शोषून जर घेतला नाही तर परत तो वातावरणात नायट्रोजन स्वरूपात काय होतो? रूपांतर होतो. त्याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. समजलं. हा नायट्रेट जेव्हा वनस्पती शोषून घेत नाही तेव्हा पुन्हा त्याचं रूपांतर वायुरूपी नायट्रोजनमध्ये होतं. त्याला म्हणतात डिनायट्रिफिकेशन. आणि या डिनायट्रिफिकेशनसाठी परत एक जीवाणू मदत करतो. त्या जीवाणूचं नाव आहे थिओबॅसिलस. समजलं. थिओबॅसिलस. समजलं. तर हा जीवाणू आहे. समजलं. त्यामुळे याचा आन्सर बघा, अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? नायट्रेटमध्ये होतं. म्हणून ऑप्शन कुठला आहे? थर्ड. अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? नायट्रेटमध्ये. नायट्राइट वेगळं आणि नायट्रेट वेगळं. बघा, हा आहे नायट्राइट आणि हा आहे नायट्रेट. समजलं. तर असं ही प्रोसेस आहे. हे तुम्हाला 11वी स्टेट बोर्डमध्ये मिळून जाईल. ओके, बघा याचा आन्सर आहे